विद्या मंदिरात पोझिशन. जोरदार आपल्या सर्वांच्या लाडके दिलीप नागरगोजे सरांचं वेलकम करायचं आपल्या पद्धतीनं. स्टाईल केसा. मी प्रणिता सूर्यवंशी आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करते. आज दयानंद कला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर दिलीप नागरगोजे सर हे उपप्राचार्य म्हणून या पदावर रुजू होत आहे. त्यानिमित्ताने दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेले सर्व विद्यार्थीगण यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. भावना हृदयात तयार होतात, भावना हृदयात तयार होतात, शब्दांच्या रूपाने त्या ओठावर येतात, शब्दांच्या रूपाने त्या ओठावर येतात, त्यातून ते साकारले जाते. तेच खरे स्वागत, तेच खरे स्वागत. अतिथींच्या आगमनाने उजळले भवन, अतिथींच्या आगमनाने उजळले भवन. दीपाच्या तेजातून येतील मंगलमयाचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासाठी व्हावे भावपूर्ण नमन. संस्कृतीचा सन्मान करूया दीप प्रज्वलन. दीपामधून उजळली ज्योती, दीपामधून उजळली ज्योती. सुगंध फुलाचा आला, स्वागत करूया अतिथींचे, स्वागत करूया अतिथींचे. शब्दसुमनाने वाहू चला. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची. शीतलता आहे या चंद्राची. दीपप्रज्वलाने सुरुवात करूया कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. अशा या प्रसंगी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून घ्यावे. आपल्या स्वतःसाठी भलेही काही करता आलं नाही, स्वतःसाठी भले काही करता आलं नाही, तरी इतरांसाठी जगून बघावं, तरी इतरांसाठी जगून बघावं. दुसऱ्याच्या डोळ्यातील आसव पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब बघावं, त्यात आपलं प्रतिबिंब बघावं. असं आदर्श जीवन जगणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन होत आहे. दयानंद कला महाविद्यालयाचे दयानंद कला आहेत, त्यांचे एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. करीतो स्वागत शब्दसुमनांनी दिन आज हा भाग्याचा भला. करीतो स्वागत शब्दसुमनांनी दिन हा आज भाग्याचा भला. स्वागताच्या परिमळ गंधाने सभामंडप हा सुंदर सजला. हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचे. सोहळ्यात शुभारंभी या गाणी गातो सुस्वागताचे सुस्वागताचे. शरयू कुलकर्णी हिला मी विनंती करते की तिने मंचावरती येऊन स्वागत गीत सादर करावे. हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से
बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे, बैर होना किसी का किसी से, मन में भावना मन में बदले की होना, हम चले नेक रस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. थँक्यू. अतिथी माननीय आमचे अतिथी झालात आपण उपस्थित. आधी आभार मानून आपुले करीत आम्ही स्वागत. दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर यांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यासाठी मी ममता पिंपळे हिला मंचावरती आमंत्रित करते. स्वागत समितीचे अध्यक्ष व परीक्षक विभागाचे प्रमुख डॉक्टर गोपाळ माहिती सर यांचे स्वागत करण्यासाठी मी ओंकार कांबळे याला मंचावरती आमंत्रित करते. वेळेच्या या सपुरीत आपुल्या तुम्ही प्रवासी मी नाविक, तुम्ही प्रवासी मी नाविक, हेतू कुठला प्रवास कसला सांगत असते प्रास्ताविक. मी बाहेती सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. माझ्या प्रास्ताविकापूर्वी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाकडून डॉक्टर अंजली बुरांडे मॅडम इथं आलेल्या आहेत आणि त्या सत्कार मूर्तींचं स्वागत करत आहेत. आदरणीय प्राचार्य सर इथं आलेले आहेत, माजी प्राचार्य दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं अधीक्षक संजय व्यास यांचं स्वागत. त्यावर विराजमान असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गायकवाड सर, माजी प्राचार्य सर वाणिज्य महाविद्यालयाचे, आजचे सत्कार मूर्ती उपप्राचार्य डॉक्टर दिलीपजी नागरगोजे सर, नागरगोजे वहिनी, डॉक्टर अंजली बुरांडे मॅडम आणि आमचे मित्र अधीक्षक संजयजी व्यास व सर्व विद्यार्थ्यांनो, गेल्या 2 दिवसापासून आपल्या तारुण्याची सळसळ आम्ही पाहतोय. कोणीतरी असं म्हटलेलंच आहे की सळसळत्या रक्ताचं धगधगतं अग्निकुंड म्हणजे तारुण्य असतं आणि अगदी त्याची प्रचिती 2 दिवसापासून आम्हाला येत आहे. आमच्या फक्त मनात आलं आणि तुम्ही करून दाखवलेलं आहे. माळी सरांचा कार्यक्रम आणि नागरगोजे सरांचा कार्यक्रम एवढा दिव्य आणि भव्य आपण घेतलात आणि आपल्याकडून आपण घेतलेला आहात, त्याबद्दल खरंच आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे. आणि एवढी जिवंत पिढी ज्या महाविद्यालयामध्ये असते, मला वाटतं त्याचं नाव लौकिक होणारच असतं. कारण संत तुकडोजी महाराजांचं एक वाक्य मला आठवतं. ते असं म्हणतात, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेंद्र रवींद्र शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. आणि तुम्हाला बघूनच बहुतेक हे लिहिलं असेल. मला माहिती आहे वेळ थोडासा अधिकचा झाला आहे, माझं प्रास्ताविक फार थोडक्यात मी मांडतोय, पण मला मनस्वी असा आनंद झालेला आहे की अगदी जाणत्या माणसाकडं उपप्राचार्य पदाची खुर्ची प्रशासनानं सोपवली आहे. कारण आपण काल पाहिलेलं आहे, काल एक कविता तुमच्या समोर आली होती की पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडले पाय तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. मला वाटतं प्रशासन सर्व शिक्षकांच्या पाठीमागे आहे. आम्ही तुम्हाला लढ म्हणू, आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत आणि सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहेत. आणि असं जर असेल छान तरच आपण खूप काही भव्य दिव्य करू शकतो. नागरगोजे सरांबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे, पण ते त्यांच्या कार्यातूनच त्याची पावती देतात. असं म्हटलं जातं की आधी बिजाने गाडून घ्यावे नंतर त्याचे झाड व्हावे. नागरगोजे सर आधी काम करतात आणि मग त्याची प्रचिती दुसऱ्यांना येते. मला तर एका सिनेमाचा असणारा डायलॉग आठवतो. त्या सिनेमामध्ये तो हिरो असं म्हणत असतो की बस नाम ही काफी है. मी एवढंच म्हणेन, नागरगोजे सर सिर्फ नाम ही काफी है एवढंच बोलतो. आता याच्या व्यतिरिक्त जास्त बोलण्याची संधी वारंवार तुमच्या समोर येणारच आहे. अधिकचा वेळ न दवडता पुन्हा एकदा मी
या स्वागत समितीचा प्रमुख या नात्यानं तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो आणि तत्पूर्वी माझं एक छोटंसं कर्तव्य मानतो की आम्ही समितीमध्ये 6 ते 7 प्राध्यापक आम्ही आहोत. त्या समितीचा प्रमुख मला केलेला आहे, परंतु आमच्या सगळ्यांच्या वतीनं एक प्रतीक म्हणून मी आमचे मित्र मनोज गौरे यांना मंचावर बोलवतोय आणि आदरणीय प्राचार्य सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी इतका छान कार्यक्रमामध्ये जे त्यांनी श्रम घेतलेले आहेत त्याचं श्रम साफल्य इथं व्हावं, त्यांचा एक सत्कार आमच्या समितीच्या वतीनं विद्यार्थ्यांसमोर आपण करावा अशी विनंती आपणास आहे. या सर, एकदा टाळ्या तर तुमच्या सांगायची गरजच नाही. व्हेरी गुड. धन्यवाद, थँक्यू. त्यातर्फे संकेत भालेराव सरांचा सत्कार करू इच्छितोय. मी त्याला मंचावर आमंत्रित करतोय. संकेत. नाही पाहिलं सोनं नाणं, पाहिली माणसं घडलेली, मातीतून उगवून आभाळाला टेकलेली, मातीतून उगवून आभाळाला टेकलेली. माझी विद्यार्थिनी राहुल डोंगरे याला मी मंचावरती मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष लाडके प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर, आज नवीन कार्यारंभ करत असलेले माझे लाडके गुरु दिलीप नागरगोजे सर यांचा आज पहिला दिवस उपप्राचार्य म्हणून मी सरांना प्राध्यापक म्हणून जवळून पाहिलेलं आहे, प्रयोगशिक्षक म्हणून जवळून पाहिलेलो आहे. आणि आज सोनियाचा दिस उगवला त्या उक्तीप्रमाणे सर आज दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून रुजू होत आहेत. तरी सरांना पुढील प्रशासकीय कार्यासाठी शुभेच्छा. मी तुमच्यासारखाच असं 11-12ला बसत होतो, संगीत विभागात असल्यामुळं थोडं स्टेजचं होतं, परंतु आता 3-4 वर्ष झालं मी अभ्यासात असल्यामुळं स्टेजवर तेवढं नाही. आणि समोर आज जगदाळे सर पण बसलेत. सरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, बोलण्यासाठी शुभेच्छा दिल्या, सांगितलं समजून. तरी मी गुरु कसा असावा एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 1-2 मिनिटात बोलतो मी आणि थांबतो. 11वीला जर विद्यार्थी आला तर शिक्षकाच्या सहवासात 1-2 वर्ष असतो, परंतु शिक्षक आणि विद्यार्थ्यातलं नातं कसं असावं ते मी नागरगोजे सराकडून शिकलो. मी आता सध्या पुण्याला इथं अभ्यास करत आहे, तरी सरांचा दर रविवारी एक 15-20 मिनिट कॉल असतो. काय चालू आहे, काय नाही, काय कमी जास्त, अभ्यासातली प्रगती असो किंवा मानसिक सपोर्ट असो. एक उदाहरण सांगतो. माझा रूम पार्टनर आपल्या महाविद्यालयाचाच विद्यार्थी आहे. तो PSIची तयारी करत होता. मग थोडं त्याला ग्राउंडला जाण्यासाठी मग सर म्हणे काय कसं चालू आहार वगैरे काय घेणं चालू आहे काय नाही. मग तो सांगितला तर सर म्हणे इकडून आपल्या लातूरला खारका चांगला भेटतात म्हणले. आता कसं म्हणावं सरला, सर पाठवून द्या. मग सर मला माहीत होतं सरांचा स्वभाव की सर पाठवणार, तर त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी सरचा फोन आला 9 वाजता आणि ते विश्वच्या कुरिअरला तेवढ्या खारकाल्यात, खारका घेऊन जा. हे शिक्षकाचं काम तर शिकवणंच आहे. तुम्हाला एक चांगला आदर्श माणूस, समाजात नागरिक, एक दयानंद कला महाविद्यालयाचं नाव आपले विद्यार्थी तर सर्व महाराष्ट्रात गाजत आहे. एक तुमच्या आज सरच्या रूपाने एक प्रशासकीय सराकडे प्रशासकीय कार्य तर आलेलंच आहे, परंतु सर इथून पुढं तुमच्यासाठी जे नवीन काय असेल, जे तुम्हाला पाहिजे, जे तुमच्या पुढील भविष्यासाठी उपयोगी असेल ते सर्व मिळवून देण्यासाठी सर प्रयत्न करतच असतील. दयानंद कला महाविद्यालय हे एक बगीचा आहे. बगीच्यामध्ये सरांसारखे सर्व गुरुजनांसारखे फुलं आहेत, तर त्या फुलावर बसून तुम्हाला त्याच्यातला गंध शोषून मधमाशीसारखं जसं गंध शोषून मध बनवते आणि आपल्या पोळं तयार करते, त्या मध तयार करते आपल्यासाठी, त्याप्रमाणे तुम्ही या एवढ्या चांगल्या वातावरणात आलात, एवढ्या सोयीसुविधा आहेत
आणि जे जे नवं ते दयानंद महाविद्यालयाला हवं असं असणारी संस्था आहे, कॉलेज आहे. तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाहीत. एवढं बोलतो आणि सरांना शुभेच्छा देतो. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी गायकवाड सर, आपले सत्कार मूर्ती डॉक्टर दिलीप नागरगोजे सर आणि नागरगोजे मॅडम आणि सर्व मित्र मैत्रिणी विद्यार्थी, आज एवढा सुंदर असा सरांचा ग्रँड वेलकम तुम्ही सर्वांनी आयोजित केले, याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि सरांनी प्राध्यापक म्हणून, पर्यवेक्षक म्हणून आणि आत्ता नव्यानं एक दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून नवीन इनिंग सुरू केली आहे त्यांना मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी सरांना शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य समृद्धी चिंतितो. दोन गोष्टी मी इथं सांगू इच्छितो. मी सरांच्या माझे विद्यार्थी आहेच, दयानंद महाविद्यालयाचाही माझे विद्यार्थी आहे. मी सध्या सरांच्याच घरी राहिला असतो. एक गुरु कसा असावा ह्याचं मला नागरगोजे सरांचे आणि माझे अनुभव मी थोडेसे आपल्या सोबत थोडं शेअर करतो. गेले मार्च 2024 पासून मी सरांच्या घरी राहिला. मी ते जिल्हा परिषद लातूरला नुकतंच विस्तार अधिकारी म्हणून रुजू झालेलो आहे. तर मला थोडं अडचणी होत्या, फायनान्शियल अडचणी. सरांनी मार्चपासून राहतोय, परंतु एकदाही सरांनी मला रूमच्या भाड्याबद्दल विचारलेलं नाही. सरांचं जेवढं मला सपोर्ट, मानसिक सपोर्ट त्यांनी माझ्या पडत्या काळामध्ये दिलाय तेही शब्दात मांडता येत नाही. गुरुचं आणि शिष्याचं नातं हे खूप म्हणजे वरच्या दर्जाचं असतं असं सगळेजण म्हणतात. त्याचा जर अनुभव घ्यायचा झाला तर नागरगोजे सरांकडून हे गोष्ट शिकण्यासारखी आहे. आणि इथून पुढील भावी वाटचाली सरांच्या उपप्राचार्य म्हणून मी सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इयत्ता 11वी मधून ममता पिंपळे हिला मी मंचावरती मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इयत्ता 11वी या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी ममता गणेश पिंपळे. मी आजच्या या कार्यक्रमात माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आपण या कार्यक्रमाची खरं तर किती वाट पाहिली. पल पल तड़पे जिस पल के लिए, पल पल तड़पे जिस पल के लिए, वो पल ही आया कुछ पल के लिए. सोचा था थाम लूं इस पल को कुछ पल के लिए, लेकिन ये पल ही ठहरा कुछ पल के लिए. कसं असतं बघा. आपण या कार्यक्रमाची वाट गेले 7 ते 8 दिवसापासून पाहतोय. हा दिवस कधी येईल, सरांचं स्वागत कसं करायचं, गेट पासून तिथपर्यंत फ्लॅश मॉब कसा घ्यायचा, इथं आल्यानंतर कोण काय करणार, कोणाची पोझिशन कशी, कोणाची पोझिशन कशी, हा आपण सगळ्यांनी ट्रायल पण करून पाहिलाय आणि त्याचं प्रतीक आज आपण सरांना करून दाखवले. मला वाटत नाही की सरांसाठी हे पुरेसं आहे, कारण सरांनी जेवढं कार्य केलंय, सरांनी जर तळ्याएवढं कार्य केलं असेल ना, तर आपण केलेला कार्यक्रम हा त्या तळ्यातला एक थेंब आहे असं मला वाटतंय. माहिती का, गुरु असावा तर कसा, गुरु असावा तर कसा. माझ्या म्हणण्याने तर मी सांगते, आपल्या या भारत देशात अनेक थोर पुरुष होऊन गेलेत. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, शिवाजी महाराज आहेत आणि अखंड भारताचा एक राजा होऊन गेला चंद्रगुप्त मौर्य. तर खरंच स्वतःला एक आपल्या मामासाठी 15 पणात विकणारा मुलगा हा चंद्रगुप्त मौर्य होता. त्यांनी स्वतःला आपल्या मामासाठी गुलाम बनवलं होतं. त्या मुलात होतं का एवढं अखंड भारत स्थापन करण्याचं सामर्थ्य. ज्याचे वडील स्वतः दुसऱ्याच्या राज्यात चाकरी करतात, जो मुलगा आपल्या लहान लहान मित्रांबरोबर खेळतो, ते आपले शिवाजी महाराज. त्यांच्यात होतं का एवढं स्वराज्य स्थापन करण्याचं सामर्थ्य. तर नव्हतं. ते सामर्थ्य त्यांच्यात कशामुळे आलं. आज जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय तर ते फक्त आणि फक्त जिजाऊ मासाहेबांमुळे. आणि आपल्या इतिहासात एक अखंड भारताचा राजा होऊन गेला चंद्रगुप्त मौर्य. त्याचं जर नाव आहे तर ते फक्त आणि फक्त चाणक्यामुळे.
कारण ते होते म्हणून चंद्रगुप्ताचं नाव आज इतिहासात आहे. तसंच मला तर वाटतं आज ह्या कॉलेजचं जे काही प्रतिष्ठा आहे, जो काही मान आहे, तो फक्त आणि फक्त या सर्व इथं बसलेल्या गुरुजनांमुळे आहे. या गुरुजनांमुळे आहे. मी तर स्वतःला एवढं नशीबवान समजते की मी या कॉलेजची विद्यार्थिनी बनले. या कार्यक्रमात माझा काही ना काही खारीचा वाटा आहे, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझ्या मते देव जर घागरी एवढा असला ना, देव जर घागर असला तर गुरु माझ्यासाठी सागर आहे. देवाला सुद्धा देवत्व प्राप्त होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. देवाला सुद्धा देवत्व प्राप्त होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आणि आपण जे काही आपल्या आयुष्यात पुढील वाटचाल करू, कुणाचं स्वप्न काय, कुणाचं स्वप्न काय, कुणाला काय व्हायचंय, कुणाला काय व्हायचंय, आपल्याला वाटचालीसाठी मार्गदर्शन करणारे आपले गुरुजन आहेतच. आपण त्यांच्याकडून वाटचालीसाठी मार्गदर्शन तर करून घेऊ. हे असे गुरु मला लाभले. खरंच माझं खूप मोठं नशीब आहे. माझं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य होतं असं समजते. आणि सरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, वाटचालीसाठी मी आरोग्यदायी त्यांचं जीवन जावं अशी प्रार्थना ईश्वरचरणी करते आणि माझे 2 शब्दात संपवते. बोलताना काही चुकून बोलले असले तर सर्वांनी मोठ्या मनाने मला माफ करा. फुलाचा रंग आपण विसरू शकतो, कधी त्यांचं उमलही नाही आपल्या लक्षात राहत नाही. फुलाचा रंग आपण विसरू शकतो, कधी त्यांचं उमलही आपल्या लक्षात राहत नाही. पण एखाद्या फुलाचा सुगंध जरी आला तरी त्याचं रंग रूप उमलण्यासह डोळ्यापुढे उभं राहतं. आम्ही आपल्या स्मरणात राहावं म्हणून प्रेमाचा सुगंध लाभलेल्या फुलांनी डॉक्टर दिलीप नागरगोजे सरांचं सत्कार सोहळा आम्ही करत आहोत. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यासह इयत्ता 11वी मधील पौर्णिमा मस्के ही आपल्या समोर नागरगोजे सरांचे प्रास्ताविक व मनोगत सादर करेल. हिला मी मंचावरती आमंत्रित करते. बेटे बेटे सावधान. नमस्कार, माझे नाव पौर्णिमा कुलिंद मस्के. मी आता 11वीची विद्यार्थिनी आहे आणि मी आज तुमच्या समोर मनोगत आणि सरांचा परिचय तुमच्या समोर देणार आहे. सरांचे पूर्ण नाव हे डॉक्टर दिलीप नागरगोजे असून त्यांचा जन्म हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे जन्म ठिकाण हे महाळंगरावाडी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर आहे. तर त्यांचे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण हे जनता विद्यालय महाळंगरा येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण हे इयत्ता 11वी ते MA तत्वज्ञान महात्मा बसवेश्वर विद्यालय लातूर येथे, B.Ed अभिनव अध्यापक महाविद्यालय लातूर. तर PhD चे शिक्षण हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे 2018 या साली संपूर्ण झालेले आहे. सेट परीक्षा ते 2018 या वर्षी उत्तीर्ण झालेले आहेत. शैक्षणिक संशोधनपर निबंध 18 लिहिलेले आहेत. तर वृत्तपत्र अथवा नियतकालिकात वैचारिक किंवा विश्लेषणात्मक प्रकाशित लेख 7, आपल्या दातृत्वातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी दिलेले आर्थिक योगदान, शैक्षणिक साहित्य निर्मिती 35,000 रुपये, 47 गणवेश 40,000 रुपये, 105 विद्यार्थ्यांच्या आईच्या स्मरणार्थ शैक्षणिक शुल्क 1,05,000 रुपये, असे एकूण 1,80,000 रुपये त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खर्च केलेले आहेत.
10 ग्रंथांचे लेखन, एक संदर्भ ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे पदव्युत्तर वर्गास MA तत्वज्ञान संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता, एक संदर्भ ग्रंथ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पदवी वर्गास BA संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ समिती सदस्य म्हणून निवड, नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक समन्वयक म्हणून कार्य, संस्थेकडून महाविद्यालयाकडून निकाल विविध कार्य संदर्भात मिळालेली सन्मान आधारपत्र, इतर सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग इत्यादी साहित्य निर्मिती करून ऑनलाईन पोर्टल ॲप, वेबसाईट, यूट्यूबवर आपल्या विषयाच्या अनुषंगाने स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती करून अपलोड करण्यात सहभाग, इयत्ता 12वी जुन्या व नवीन अभ्यासक्रम तत्वज्ञान या विषयाचे वरील व्हिडिओ संबंध महाराष्ट्रात चर्चित आहेत. दयानंद शिक्षण संस्थेने कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांमधून उत्कृष्ट शिक्षक हा पहिला पुरस्कार 2023 या साली सरांना प्राप्त झालेला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदार नोंदणी व जनजागृतीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विद्यापीठ राज्य राष्ट्रीय स्तरावरील परिषद कार्यशाळेतील सहभाग प्रमाणपत्रे 24-29 वर्षाच्या कालावधीत सरांनी विविध विद्यार्थी हिताय सामाजिक शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभाग, यातून विद्यार्थी प्रिय, अनेक अधिकारी घडविणारे अधिकारी प्रिय अशी ख्याती प्राप्ती केलेली आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं इकडं. यानंतर मी आता माझे मनोगत व्यक्त करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक म्हणजे विश्वाला मिळालेली अनमोल देणगी आहे, ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे घडले. आपल्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत फक्त 2 वस्तू आपल्या सोबत असतात, त्या म्हणजे पेन्सिल आणि खोडरबर. तर त्या कसं, जेव्हा आपण एखादा शब्द पेन्सिलनं वहीवर लिहितो आणि ते पुसण्यासाठी खोडरबरचा वापर केला जातो, त्याच प्रकारे आपल्या आयुष्यात चुकलेलं पाऊल आणि चुकलेलं निर्णय पुसण्याचं काम हे आपले शिक्षक करत असतात. ज्या प्रकारे खोडरबर शिवाय पेन्सिलचं आयुष्य अपूर्ण आहे, त्याच प्रकारे शिक्षकांशिवाय आपलं आयुष्य हे अपूर्ण आहे. शिक्षकांशिवाय आपल्या आयुष्याची किंमत ही शून्य आहे आणि शून्याची कधी किंमत केली जात नाही. जर एखाद्या शून्याची किंमत वाढवायची असेल तर त्याच्या पुढे 10 लिहावं लागतं आणि त्यावेळी त्या शून्याची किंमत 100 होते आणि एखाद्या शून्याची किंमत 100 करण्याचं सामर्थ्य हे आपल्या शिक्षकांमध्ये असतं. अडचण अशी आहे की शिक्षक असताना आम्हाला त्यांची किंमत कळत नाही आणि शिक्षक गेल्यानंतर कोणत्याच गोष्टीला किंमत उरत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नुसतं असणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांना विचारून बघा ज्यांना शिक्षण घेता येत नाही. एक शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत होते. एका विद्यार्थ्याची वही घरी विसरली. शिक्षकांनी त्याला मारायला हात पुढे केला, तेव्हा शिक्षक म्हणाले, अरे तुला मारून तरी काय फायदा, तुझ्या हातावर विद्येची रेषच नाही. विद्यार्थी म्हणाला, सर विद्येची रेष कुठं असते? शिक्षक म्हणाले, विद्येची रेष इथं असते. विद्यार्थी बाहेर गेला, आपल्या हातावर चाकूने रेष ओढली आणि आत आला. त्याचा हात रक्तबंबाळ झाला होता. शिक्षक म्हणाले, अरे काय केलं तू? विद्यार्थी म्हणाला, सर तुम्ही म्हणलेली गोष्ट माझ्या काळजाला भिडली म्हणून मी माझ्या हातावर चाकूने विद्येची रेष बनवलेली आहे. सर मी आजपासून शिक्षण घेणार, फक्त शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही मला साथ द्या, संपूर्ण विश्व जिंकून घेतो. जेव्हा एखाद्या शिक्षकाचा हात, एखाद्या शिक्षकाची थाप विद्यार्थ्याच्या पाठीवर पडते, तेव्हा संपूर्ण विश्व जिंकून घेण्याची ताकद त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. ही त्या शिक्षकांची पुण्याई आहे. आपल्या नागरगोजे सरांचं कार्य ही अशाच प्रकारचं आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती 35,000 रुपये, 105 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क 1,05,000 असे एकूण 1,80,000 रुपये त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खर्च केलेले आहेत. एक विद्यार्थी डोंगराच्या पायथ्याशी उभा होता. गुरुजी आले आणि त्याला म्हणाले, अरे तू का उभा आहेस? विद्यार्थी म्हणाला, सर मला डोंगर चढायचा आहे. सर मला डोंगर चढायचा आहे. गुरुजी म्हणाले, अरे जा ना मग, अडचण काय आहे? विद्यार्थी म्हणाला, सर अंधार खूप आहे, मी जाऊ कसा? गुरुजींनी स्वतःच्या हातात असलेलं कंदील त्या मुलाच्या हातात दिलं आणि म्हणाले, जा. मग दुसऱ्या दिवशी गुरुजी आले. विद्यार्थी आहे तिथंच उभा होता. गुरुजी त्याला म्हणाले, अरे तू जाऊन आलास? विद्यार्थी म्हणाला, सर मी गेलोच नाही. गुरुजी म्हणाले, अरे का गेला नाहीस? विद्यार्थी म्हणाला, सर मला डोंगर चढायचंय, प्रकाश तर माझ्या पाऊला इतकाच पडतोय. गुरुजी म्हणाले, अरे वेळा तू पाऊल तरी उचल, प्रकाश आपोआप तुझ्या मागे येत राहील. जेव्हा आपण अंधारातून प्रवास करत असतो, तेव्हा कंदिलाच्या स्वरूपात प्रकाश देणारे हे आपले शिक्षक असतात.
येऊन सोबत राहाल का? चुकलेल्या आयुष्याच्या दिशेतून योग्य दिशेला न्याल का? चुकलेल्या आयुष्याच्या दिशेतून योग्य दिशेला न्याल का? दुःखाच्या वाट्यात तुमच्या सहभागी करून घ्याल का? भीती जगाची वाटते, धाडस मला द्याल का? धाडस मला द्याल का? आज आपले नागरगोजे सर हे उपप्राचार्य झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि त्यांच्यासाठी लिहिलेली कविता तुमच्या समोर मांडते. सर, आयुष्यातील तुमच्या दुःखाचे फूल गळावे, आयुष्यातील तुमच्या दुःखाचे फूल गळावे, माझ्या वाटेला आलेले सुखही तुम्हास मिळावे. वेळ येऊ नये कधी रडण्याची, वेळ येऊ नये कधी रडण्याची, कळी उमलून यावी सुखाची. मनात रुजलेल्या स्वप्नांना खोलावं, हसरे आनंदाला तुम्ही तराजूत तोलावं. मनात रुजलेल्या स्वप्नांना खोलावं, हसरे आनंदाला तुम्ही तराजूत तोलावं. मिळावा लाभ मला तुमच्या आशीर्वादाचा, मिळावा लाभ मला तुमच्या आशीर्वादाचा, सुगंध पसरावा तुमच्या कार्याचा. एक ना एक दिवस सुखाचा जाईल, एक ना एक दिवस सुखाचा जाईल. विद्यार्थी नात्याने सांगते, तुमच्या चरणाची धूळ बनून राहील, तुमच्या चरणाची धूळ बनून राहील. हसत राहावे तुम्ही सतत, हसत राहावे तुम्ही सतत, ईश्वर चरणी ठेवीत ही इच्छा. आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. फार छान बोलली ही मुलगी. आत्ताच इथं प्राध्यापकांची एक संघटना आहे, जुकटा संघटना, आणि या जुकटा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक शिवरामजी सूर्यवंशी इथं आलेले आहेत. नागरगोजे सरांचा ते सत्कार करत आहेत. त्यांच्याबरोबर आमचे मित्र प्राध्यापक राजेंद्र नागरगोजेही सर आलेले आहेत. आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये ते सुहद स्वागत करतायत त्यांचं. सर्वांच्या स्वाक्षरीने केलेला टी शर्ट हा सरांना भेटवस्तू म्हणून देण्यात येत आहे. कृपया सरांनी ती भेटवस्तू स्वीकारावी. सभा मंडपी स्वागत झाले आणि सावरल्या नजरा. स्वागत मंडपी स्वागत झाले आणि सावरल्या नजरा. उपप्राचार्य डॉक्टर दिलीप नागरगोजे सरांना मी विनंती करते की त्यांनी ह्या सत्कार सोहळ्याचे उत्तर द्यावे. आज दयानंद कला महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य म्हणून ज्यांनी पदभार स्वीकारला असे डॉक्टर दिलीपजी नागरगोजे सर, सौ नागरगोजीताई, या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गायकवाड सर, बाहेती सर, माझ्यासोबत आलेले जुकटा संघटनेचे कार्यालयीन सचिव राजेंद्र नागरगोजे सर, उपस्थित सर्व माझे दयानंद कला महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र, खरं तर आज परत एकदा मला 1993 आणि 94ची आठवण झाली. कारण याच कॉलेजचा मी विद्यार्थी आहे आणि हा जोश त्या काळात सुद्धा होता आणि आज सुद्धा परत एकदा मला भूतकाळात जाऊन माझं सगळं कॉलेज जीवन आठवलं. याबद्दल तुमचं सर्वांचे आभार मी या ठिकाणी पहिल्यांदा व्यक्त करतो. नागरगोजे सरांकडं किंवा नागरगोजे सरांचा आणि माझा परिचय 1999 मध्ये झाला आणि नागरगोजे सर आज 2024 मध्ये बी जर बाहेर कधी भेटले तर ते कॉलेजचे प्राध्यापक आहेत, उपप्राचार्य आहेत का कॉलेजचे विद्यार्थी आहेत हेच कळत नाही. कारण निसर्गाने त्यांना बहाल केलेलं सौंदर्य, केसाची रचना विशेष करून आणि त्यांचं राहणं अपडेट असलेलं हे पाहिल्यानंतर त्या काळात 99ला भेटलो त्यावेळेस ते प्राध्यापक आहेत किंवा सर आहेत असं मला वाटलंच नाही. कोणीतरी आपल्या लातूरचा आहे आणि ओळखीचा आहे. औरंगाबादमध्ये माझी भेट झाली आणि खरोखर त्यांनी एक सौंदर्य जपलंय. केवळ शरीराचं सौंदर्य जपलं नाही तर मनाचं सुद्धा अतिशय खूप चांगल्या प्रकारे सौंदर्य जपलंय. कारण महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेल्या कॉलेजला ज्यावेळेस ते प्राध्यापक होऊन लागले
यांचा त्यांना सार्थ अभिमान आहे, पण कुठंही त्यांच्या वागण्यामध्ये गर्व दिसत नाही. अतिशय मनमाळ दिलखुलास व्यक्तिमत्व या कॉलेजमध्ये कार्यरत आहे. कॉलेजने अतिशय विश्वासाने त्यांच्यावर ही मोठी जिम्मेदारी आणि जबाबदारी दिलेली आहे. आम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे, ही दिलेली जिम्मेदारीच्या पुढे 4 पावलं तुम्ही टाकणार आहात सर. कारण तुमच्याकडे काम करण्याची हतोटी आहे, कसोटी आहे. परंतु जाता जाता एकही या ठिकाणी व्यक्त करणार आहे. उद्या 3 तारखेला माळी सरांचा कार्यक्रम आहे. अतिशय शैक्षणिक क्षेत्रामध्ये 2 हंसों की जोडी म्हणून ज्यांनी ओळखली जाते, त्याच्यातल्या 1 हंस सेवानिवृत्त झालेले आहेत नियत वयामानानुसार. आणि मला वाटतं आता नेहमीच तसा गायकवाड सर सगळ्यांना सांभाळून घेणार आहे. त्यांचा स्टाफ चांगला, अतिशय चांगला आहे. नवीन आपले आलेले सर्व सहकारी त्यांची चांगले आहे, त्याबद्दल मी बोलत नाही. परंतु कुठंतरी एक मित्र आज आपल्यासोबत नाही. चहा घ्यायला म्हणा, कॅन्टीनमध्ये बसायला म्हणा, काम करत असताना एकमेकाच्या विचारानं काम करणं असेल, हे कुठंतरी उणीव त्यांना जरी भासत असली तर निश्चितच सर आमच्या सगळ्यांच्या अपेक्षाच्या पुढे आपण काम कराल. संस्थेनं नवाजलेले, संस्थेनं तुमच्यावर मोठी जिम्मेदारी दिलेली आहे, ती व्यवस्थितपणे पार पाडाल अशी अपेक्षा आणि इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जुकटा संघटनेच्या वतीने देतो. या ठिकाणी मला संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे सत्कार मूर्ती उपप्राचार्य डॉक्टर दिलीप नागरगोजे सरांना मी विनंती करते की त्यांनी या सत्कार सोहळ्याचे उत्तर द्यावे. खूप खूप धन्यवाद. महाविद्यालयाच्या अधीक्षकपदी श्री संजयजी व्यास यांची नियुक्ती झाली आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी माझी नियुक्ती झाली. म्हणून इयत्ता 11वी व 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या सत्कार समारंभाचे पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय प्राचार्य गायकवाड सर, दुसरे पितृतुल्य व्यक्तिमत्व दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय साळुंके सर, या समितीचे प्रमुख डॉक्टर गोपाल भाईती सर आणि संबंध जिल्ह्याची आम्हा सर्व प्राध्यापकांची अनेक प्रकरणं समस्या व्यवस्थितपणे शासन दरबारी मांडणारे अतिशय व्यस्त असूनसुद्धा माझ्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले जुकटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र शिवरामजी सूर्यवंशी, माझा पुतण्या राजेंद्र नागरगोजे हाही जुकटा संघटनेमध्येच कार्य करतो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माझे 2 विद्यार्थी, एक राहुल डोंगरे ज्याने इयत्ता 12वीला महाराष्ट्रातून SC प्रवर्गातून पहिला येण्याचा बहुमान या महाविद्यालयाला दिला आणि दिल्लीमध्ये दयानंद कला महाविद्यालयाचं नाव ज्या राहुलने डोंगरेंनी या ठिकाणी गाजवलं
तो राहुल डोंगरे, खास पुण्याहून आज सकाळी या ठिकाणी आलेला आहे. दुसरा त्याचाच वर्गमित्र ज्ञानेश्वर निकम, आता शिराळपाड येथे विस्तार अधिकारी म्हणून या पदावरती आहे. राहुल पण पुढच्या वर्षी आपल्याला सत्काराची संधी मिळेल. 2-3 पदं आता मुलाखती त्यांच्या झालेल्या आहेत, फक्त नावं डिक्लेअर होण्याचं बाकी आहे. सध्या बार्टीची शिष्यवृत्ती पण त्यांना त्या ठिकाणी मिळते आहे. म्हणजे आणि या ठिकाणी छान अशा प्रकारचं संचलन करणाऱ्या साक्षी आणि प्रणिता, ज्या दोघींनी अपूर्वा मस्के आणि हिने जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, त्या 2 माझ्या छोट्या बहिणी, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, दुसरा एक पुतण्या माझा उपस्थित आहे आणि परमेश्वर नागरगोजे, माझे छोटा मित्र, छोटे चिरंजीव आमचे ओम, आणि दुसरा माझा मोठा मित्र तो श्रीनिवास नागरगोजे. तो बायकोला नेहमी म्हणतो, रेश्मा दिलीपकडे लक्ष ठेव, मुलींचे मॅसेज फार येते, थोडा वेळ थांबतो, थोडा वेळ पॉज घेतो आणि पुन्हा म्हणतो काय नाही, तुकडी बदल, विषय बदल, डिव्हिजन बदल. तर असा एक वातावरणामध्ये हे 2 माझे चिरंजीव. आणि नेहमी काल माळीसरांनी म्हटल्याप्रमाणे पहिली बायको रेश्मा, दुसऱ्या बायकोवर जळत असलेली, म्हणजे खऱ्या अर्थाने, कारण जिने तुम्हाला माहीत नाही की आज कुणीही तसा संसार करणार नाही. माझं लग्न झालं त्यावेळेस तिची 11वी झाली होती, पण तुम्हाला माहिती नसेल की मी तिचं शिक्षण MA BEd पर्यंत पूर्ण केलं. नोकरीच्या 3 शाळेमध्ये संधी आलेल्या होत्या, पण मी तत्वज्ञानाचा माणूस. मी म्हणालो की एकट्याच्या पगारामध्ये संसार आपला भागतोय, त्या पदावरती दुसरा एखादा मुलगा जर नोकरीला लागला तर त्याचाही संसार त्या ठिकाणी उभा राहील, म्हणून मी काही नोकरीला लावणार नाही. भविष्यामध्ये सुनाना असं म्हणू नये की माझं सासू काही शिकली नाही, म्हणून मी 11वीमध्ये लग्न झालेला, तिचं 11वीचं म्हणजे शिक्षण पूर्ण असताना MA BEd पण मी तिला शिकवलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक वेळेस मला प्रश्न विचारतात की आईच्या नावानेच तुम्ही बक्षीस आपले फीस का भरताय, वडिलांच्या नावाने का नाही. तुम्हाला माहीत नसेल मित्र, मी शेतकरी कुटुंबातला. एक फोटो तुम्ही पाहिला माझा, पोतं पांघरून मी आंब्याचे झाडं लावत होतो. मी कशालाच लाजत नाही, पद, प्रतिष्ठा, पैसा, कारण आपण ज्या मातीतून जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला काहीच नसतं, मग ते कधीच माणसाने विचारायचं नसतं. तर मी 11वी ते MA पर्यंतचं शिक्षण बसवेश्वर महाविद्यालयामध्ये अपडाऊन करून करायचं. बसला 26 रुपये पास महिना असायचा, नंतर वाढत गेला, शेवटी 46 रुपये महिन्यापर्यंत आलो होतो. तर घरी दूध देणाऱ्या 2 म्हशी होत्या आणि आई काय करायची, त्यातलं 1 लिटरचा वरवा हा दूधवाल्याकडे लावायची. मी म्हणायचं कशाला लावते, तसं नाही, महिन्याला अर्थशास्त्र किती मोठं आहे बघा, तुला 26 रुपये पासला लागतात ना, कारण शेतकऱ्याकडे वर्षातून 2दाच पैसा येतो, मग हा पैसा हा दर महिन्याला तुला मिळाला पाहिजे, म्हणजे पाससाठी अडचण भासता येणे. कधी कधी काय व्हायचं की शेवटचा महिना असायचा, त्या दिवशी पैसे आम्ही आणलेले नसायचे किंवा कधी नसायचे, तर त्यावेळेस मला या ठिकाणी मदत करणारे माझे गुरु आदरणीय डॉक्टर नागोराव कुंभार सर, त्यांचं नाव मला आवर्जून या ठिकाणी घ्यावं लागेल. माझ्यासारखे हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले. त्यांनी MA पुण्याला केलं, पण बसवेश्वरला MA फिलॉसॉफी सुरू केली. आणि माझ्यासारखे तत्त्वज्ञानाचे संबंध मराठवाड्यात जे प्राध्यापक दिसतात केवळ त्या गुरुमुळे. म्हणून गुरुचं महत्त्व या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं असायचं. सकाळी 6 वाजता ज्यावेळेस मी जेवायला बसायचं त्यावेळेस आई 2 भाकरी करायची, पदराने ती ताट ओलं, गावाकडे ताटं काही असे रात्री धुतलेले नसतात, ते सकाळी धुवून आणून पदराने ताट कोरडं करायची, त्यात दूध आणि भाकरी मस्त खाऊन आम्ही कॉलेजला यायचं. तर ज्यावेळेस तिचं म्हणजे देहांत झाला त्यावेळेस मी एक वाक्य टाकलं होतं, की ज्या पदराखाली मी वाढलो तो पदर शांत झाला. म्हणजे मी शिकावं याच्यासाठी तिची जी धडपड होती, त्याच्यामुळे गेली 5 वर्ष झालं मी वर्ष श्राद्ध करत नाही, पूजा करतो घरी,
पण त्याच्या जेवणासाठी येणारा 21,000चा चेक मी आदरणीय प्राचार्याकडे त्या ठिकाणी दरवर्षी देतो. म्हणजे मी फार मोठा नाही, पण दातृत्वाची भूमिका ही तत्वज्ञानाने माझ्यामध्ये दिलेली आहे आणि ती ऐकून मिळालेली आहे. म्हणजे मला शिकवण्यासाठी तिची जी धडपड होती ना, तर तिची आठवण मला आयुष्यभर राहावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने मदत करत असतो. आणि आदरणीय साहेबांना खरोखर सांगतो की खरं तर मी भाग्यवान आहे की ज्या संस्थेमध्ये मला स्वर्गीय म्हणजे मदनलालजी बियाणी साहेब या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. त्यांनी आणि कैलासवासी वाजपेयी साहेब, चंद्रशेखरजी वाजपेयी साहेब स्वातंत्र्य सेनानी हे सचिव होते आणि त्यावेळेस शालेय समितीचे चेअरमन राठी साहेब होते. या तिघांनी माझी नियुक्ती केली. विभाग प्रमुख वामनराव पाटील सर होते. माजी प्राचार्य द्वारकादास भंडारी सरांनी मला त्या ठिकाणी घेतलेलं होतं आणि त्यावेळेस नियुक्तीची एक पद्धत फार वेगळी होती मित्र, आजही आहे. म्हणजे ओरल पहिल्यांदा व्हायचं. ओरल आम्ही 11 जण होतो. एक तर 11 वर्ष अनुभवाचा विद्यार्थी होता आणि त्यामध्ये मला असं वाटायचं की आपली काय डाळ शिजणार आहे. पण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 80 विद्यार्थी वर्गामध्ये होते. त्यांना टीचिंगला पाठवलं जायचं, मतदान घेतलं जायचं आणि ज्याला जास्त मतदान त्याची नियुक्ती दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी केली जायची. किती मोठी भूमिका, मोठं मन असणारी ही माणसं त्या ठिकाणी. का सोयरे का दायरे काय वशील काही माहीत नाही. बापाला तर काहीच माहीत नव्हतं. पोरगं मोठ्या कॉलेजात शिकवित आहे एवढंच माहीत होतं. म्हणजे कारण गरिबीतून आम्ही आलो, त्यासाठी त्या माणसांचे उपकार या ठिकाणी खऱ्या अर्थाने कधीही मी आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. आणि एकामागून एक प्राचार्य त्या ठिकाणी येत गेले. नंतर वामनराव पाटील माझे तत्वज्ञानाचे विभाग प्रमुख, ज्यांनी या महाविद्यालयामध्ये खऱ्या अर्थाने मला संधी दिली आणि वेळ प्रसंगी म्हणजे चांगल्या प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी सांभाळलं असे आदरणीय वामनराव पाटील सर असतील, नांदेड विद्यापीठाचे प्रकुलगुरू जोगेंद्र सर बिसेन सर असतील, विभाकर मिरजकर सर असतील आणि त्याच्यानंतर म्हणजे मग मित्र, वडिलकीचं नातं आणि या सगळ्या गोष्टीने आम्हाला सांभाळणारे आदरणीय प्राचार्य गायकवाडचं. म्हणजे सरांनी काल सांगितल्याप्रमाणे सकाळी ज्यावेळेस आम्ही 10 वाजता येतो तर रात्री 10 वाजता घरी जातो. मध्ये एक अर्धा तासासाठी आम्ही घरी जातो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की मी जसं काल आपल्याला म्हणालो की खरोखर मी भाग्यवान याच्यासाठी म्हणतोय की दयानंद शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या महाविद्यालयामध्ये असं सेवानिवृत्ती शिक्षकाचा गौरव सोहळा आणि नवनियुक्त झालेल्या उपप्राचार्यांचा स्वागत समारंभ हे तर मी 31 वर्षाच्या काळात एवढा मोठा पाहिला नाही. म्हणून मी स्वतःला खऱ्या अर्थाने भाग्यवान मानतो आणि तुमचे ऋण खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्यक्त करतो. यासाठी जी मेहनत आपण खऱ्या अर्थाने घेतलात, या समितीचे प्रमुख भाईती सर असतील, गौरे सर हे नवीन आलेले आहेत, तरुण आहेत खूप, गेल्या वर्षीच लग्न झालंय सांगतोय. म्हणजे होतंय कधी कधी बऱ्याच वेळेस. म्हणजे हा यावर्षी उन्हाळ्यात झाले म्हणजे आणि एवढा दाट विश्वास आहे. कारण माळी सरांनी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पण माझी तीच विनंती आहे मित्र हो, आयुष्यात कुठेही मोठे व्हा, पंखाला एवढं बळ द्या म्हणजे घार उघडे आकाशी पण चित्त तिचं पिलापाशी. तुम्ही कुठेही देशात जगाच्या कानाकोपऱ्यात जॉबला जा म्हणतोय मी आणि गेलंच पाहिजे. आज संपला कार्यक्रम, उद्यापासून ग्रंथालयात मला दररोज 300 सह्या पाहिजेत रीडिंग रूममध्ये. 1 तास वाया अजिबात घालवायचं नाही. काल मला खूप आनंद झाला. एका विद्यार्थ्याचा 12वीचा मला फोन आला, सर मी सकाळी 8 वाजता आलो पण अजून ग्रंथालय उघडलं नाही. असं किती विद्यार्थी आहेत. म्हणजे त्याचं कौतुक. कारण मी म्हणलं एवढ्या लवकर कसं काय सर, म्हणलं गावाकडून मला बस 7 वाजता असते, मी 8 वाजता येतोय, ग्रंथालय तेवढं. आजच मी साहेबांना बोलायला, तर साहेब म्हणाले की बिलकुल आपलं ग्रंथालय 8 वाजताच उघडेल. म्हणजे इच्छा व्यक्त करायला वेळ लागेल, तत्पूर्वी ती गोष्ट खऱ्या अर्थाने हजर होते. असे प्राचार्य असल्यानंतर आपल्याला काहीच उणीव खऱ्या अर्थाने भासणार नाही. म्हणून आपलं नाव संबंध देशभरामध्ये कुठेही आपण निर्माण करण्याचा प्रयत्न आयुष्यामध्ये करा. मित्र, बौद्धिक श्रम जास्त करा, कारण त्यालाच आयुष्यामध्ये फार किंमत आहे. म्हणजे समाजामध्ये मोठं व्हायचं असेल, आईवडिलांचं ऋण आपल्याला फेडायचं असेल, आहे का नाही, आपली परिस्थिती बदलायची असेल तर फक्त आणि फक्त बौद्धिक श्रम महत्त्वाचे आहेत. आणि 5च वर्षात आयुष्यामध्ये आजच ठरवलं आपण तर निश्चितपणे भविष्यामध्ये या ठिकाणी कराल. आणि मला खात्री आहे की ज्या महाविद्यालयामध्ये आपण आलात, कारण त्या वास्तूमध्ये सुद्धा फार मोठी शक्ती असते.
एक पवित्र वास्तू आहे ही. या वास्तूमधून असंख्य मोठमोठे विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत, मोठमोठे राजकारणी घडलेले आहेत, अनेक ॲडिशनल SP आहेत, SP आहेत, कलेक्टर आहेत, ते निर्माण झालेले आहेत. आपणही भविष्यामध्ये त्या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण माझा जो खऱ्या अर्थाने आमचा सहकुटुंब सत्कार केलात, तो सत्कार जो केला त्याचं ऋण मी या ठिकाणी म्हणजे शब्दामध्ये खऱ्या अर्थाने व्यक्त करू शकत नाही. आपले परत एकदा आभार व्यक्त करतो आणि लांबत चाललेला कार्यक्रम थांबवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी या सत्कार सोहळ्याचे अध्यक्षीय समारोप करावे. काली आपण याच सभागृहामध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलेलो होतो. काल माझ्यासह आपल्या सर्वांचे डोळे पाणावलेले होते. आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या सभागृहामध्ये एकमेकाला भेटत आहोत. आजचा उत्साह, आजचे डोळे हे वेगळ्या स्वरूपाचे आहेत. आणि मानव हा असा एकमेव प्राणी आहे की जो आनंदही सहन करतो आणि दुःखही सहन करतो. आनंद आणि दुःख दोन्ही आपल्या मनामध्ये कायम स्वरूपामध्ये साठवून ठेवत नाही. आणि ती साठवून ठेवण्याची जर सोय असते तर माणसाच्या जीवनाला काही अर्थ राहिला नसता. त्यामुळं एक विठ्ठल गेला, काल तुम्ही एक विठ्ठल दिला, तर दुसरा विठ्ठल त्या जागेवर आला. आणि मला सांगायला आनंद वाटतो, विठ्ठलाचा रंग आणि दयानंद कला महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकाचा रंग काही जण अपवाद वगळता सारखाच आहे. आणि येणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी देखील विठ्ठलाशी मिळते जुळते आहेत. माझ्या महाविद्यालयामध्ये येणारा विद्यार्थी गोरा गुमटा एका दुसरा असेल ते अपवाद. अगदी खेड्यातून येणारा विद्यार्थी, सर पण आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, जुक्टा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. आणि अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत धाडसाने जे प्राध्यापकाचे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न शासन दरबारी ते मांडत असतात. येणारे जे विद्यार्थी आहेत कला शाखेमध्ये, ते येणारे विद्यार्थी हे अत्यंत गरीब आहेत. 1000 रुपये फीस असते. आणि मला वाटतं आता जवळपास 1000 मुलांचा प्रवेश झालेला आहे. त्यापैकी 20% मुलांनी 1000 रुपये भरलेले असतील. संपूर्ण फीस भरणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी 20% देखील नाही. 1000मध्ये आम्हाला 4 हप्ते करून द्यावे लागतात. आणि काही वेळा तर काही प्रसंग असे असतात की विद्यार्थ्याकडे 50 रुपये देखील फीस भरायला पैसे नसतात. कालचाच प्रसंग सांगतो. 21,000 रुपयाचा चेक नागरगोजे सरांनी दिला. आता त्यांनी जे सांगितलं की दरवर्षी 21,000 रुपयाचा चेक ते वर्ष श्राद्ध न करता महाविद्यालयामध्ये जमा करतात आणि आपण ते विद्यार्थ्यांच्या फीससाठी वापरतो. 21,000 रुपयाचा चेक जमा झाला आणि आपल्याकडं माकणी गावावरून एक मुलगी 12वीला प्रवेशित झाली, मुस्लिम समाजाची मुलगी. फॉर्म वगैरे भरून ती केबिनमध्ये आली. तिला म्हणलं काहीतरी पैसे भरा. ते म्हणले माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. म्हणलं 50 रुपये भरा. बसमध्ये कसं आहे, वेगवेगळे दर आहेत. महिलांना 60 वर्ष झालं तर फुकट आहे, बरोबर आहे. हां, काहींना अर्ध तिकीट आहे. काहीतरी पैसे भरल्याशिवाय प्रवेश होणार नाही. 50 रुपये भरा म्हटल्यानंतर त्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तिच्याकडं 50 रुपये देखील नव्हते. तात्काळ माझ्या लक्षामध्ये आलं की 21,000 रुपयाचा चेक आपल्याकडे जमा केलेला आहे. आणि मी त्याच्यावर लिहिलं की नागरगोजे सरांची जी निधी आहे त्या निधीमधून त्या मुलीची संपूर्ण फीस भरावी. हे जे पुण्य आहे,
एका मुलीला शिक्षणासाठी केली जाणारी ही जी मदत आहे, ही मदत नागरगोजे सरांच्या आयुष्यामध्ये फार मोठी शिदोरी आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, मुस्लिम समाजाची मुलगी असून देखील त्या धर्माचं एक तत्वज्ञान आहे, कुणाच्या पाया पडत नाही, तर त्या मुलीनं जाताना माझ्या पाया पडून गेली. हे जे बळ आहे, हे काम करण्याची जी शक्ती आहे, ही शक्ती तुमच्यामधून आमच्यामध्ये येत असते. आता या ठिकाणी अपूर्वा मस्के, तिनं नंतर मनोगत व्यक्त केलं. 11वीला आलेली ती मुलगी आहे, किती सुंदर बोलते. भविष्यामध्ये ती काय बनेल, ती कुठं राहील याची कल्पना न केलेली बरी. म्हणजे ती इतकी तयार होणार आहे आणि तिला तयार करण्यामध्ये महाविद्यालयाचा फार मोठा वाटा असणार आहे. दुसरी आहे ममता पिंपळे. पिंपळे वडापाव नाही ना. तिनं पण अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. सूर्यवंशी सरांना मला सांगायला आनंद वाटतो की कला महाविद्यालयामध्ये प्रवेशित होणारे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यामधले कलागुण ओळखून आमचा प्राध्यापक वर्ग जो आहे, त्या विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून ताबडतोब त्या विद्यार्थ्याला त्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे विद्यार्थी, कला महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आपल्या जुगटा संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, त्याप्रमाणे तयार होताना आपल्याला प्रामुख्याने दिसतात. ही एक पिढी नाही, अशा अनेक पिढ्या दयानंद शिक्षण संस्थेनं घडवलेल्या आहेत. नागरगोजे सरांनी या ठिकाणी उदाहरण सांगितलं, ज्ञानेश्वर निकम हे केवळ या महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत. म्हणजे प्राध्यापकाचं आणि विद्यार्थ्यांचं नातं कसं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल डोंगरे आणि ज्ञानेश्वर निकम आहेत. हे दोन्ही विद्यार्थी महाविद्यालयामध्ये शिकत होते आणि राहायला नागरगोजे सरांच्या घरी होते. म्हणजे केवळ कॉलेजमध्ये फुकट किंवा त्यांना मदत करणं ही वृत्ती नाही, तर अशा अडचणीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी ठेवून त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांची प्रगती पाहणं, ही वृत्ती ही नागरगोजे सरांमध्ये असलेली आपल्याला प्रामुख्याने दिसते. अशा या सत्कार समारंभासाठी खास उपस्थित असलेले आपल्या वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य, मी त्यांना माजी म्हणणार नाही, का ते जरी सेवानिवृत्त झाले तरी त्यांची या महाविद्यालयाशी नाळ इतकी जोडलेली आहे, ते आज आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत. ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर श्रीराम सोळुंके सर, या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले प्राध्यापक शिवराम सूर्यवंशी, अध्यक्ष जुगटा संघटना, त्याचबरोबर प्राध्यापक राजेंद्र नागरगोजे सर, नागरगोजे सरांचे 2 चिरंजीव. म्हणजे कसं आहे, आपण चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये मिळत असतं. नागरगोजे सरांचा श्रीनिवास नावाचा मुलगा या ठिकाणी उपस्थित नाही, तो दिल्लीमध्ये आहे. अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून तो आता UPSCची तयारी करत आहे. आणि दुसरा जो मुलगा आहे ज्याचा उल्लेख नागरगोजे सरांनी या ठिकाणी केला, ओम, तो आता COP मध्ये म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात प्रतिष्ठेचं समजलं जाणारं जे इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयामध्ये तो आता अभियांत्रिकीचं शिक्षण या ठिकाणी घेत आहे. तो या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या साक्षी आणि प्रणिता, या संपूर्ण कार्यक्रमाचं सुंदर पद्धतीनं नियोजन, एक दिवस रडवण्याचं आणि एक दिवस हसवण्याचं जे नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे, ते एकेकाळचे दयानंद कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आत्ताचे हिंदी विभागामध्ये काम करणारे डॉक्टर गोपाळ बाहेती सर आणि त्याला सोबत करणारे प्राध्यापक मनोज गौरे, आणि त्याहीपेक्षा तुमच्यामधला उत्साह
म्हणजे 12वीचे मुलं मी समजू शकतो की ते आपले माळी सरांना, नागरगोजे सरांना, माळी सरांना निरोप असेल, नागरगोजे सरांचं स्वागत असेल. पण नव्याने प्रवेशित झालेले जे 11वीचे विद्यार्थी आहेत, 12वीच्या विद्यार्थ्यापेक्षा त्यांचा उत्साह अधिक आहे. म्हणजे अजून ओळख प्राध्यापकाची व्यवस्थित व्हायची आहे, तर इतका उत्साह त्यांच्यामध्ये आहे. ते सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. माळी सरांची जागा निश्चितच नागरगोजे सरांनी घेतलेली आहे आणि ते माळी सरांप्रमाणेच चांगल्या पद्धतीनं काम पार पाडतील, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही. ते चांगल्या पद्धतीनं काम पार पाडू शकतात याचा ठाम विश्वास दयानंद शिक्षण संस्थेला आणि प्राचार्यांना असल्यामुळेच त्यांची या पदावर नियुक्ती केली गेलेली आहे. त्याचबरोबर कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांना देखील पदोन्नती मिळालेली आहे आणि ते कार्यालयीन अधीक्षक झालेले आहेत. या दोघांच्याही कार्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अधिकचं काही बोलणं आणि मार्गदर्शन करणं या ठिकाणी योग्य वाटत नाही, म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जुळल्या कुणा न कळल्या अशा या रेशीम गाठी, अशा या रेशीम गाठी. इयत्ता 11वी मधली रेणुका जोशी हिला मी मंचावरती आमंत्रित करते व विनंती करते की तिने आभार व्यक्त करावेत. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, सत्कारांच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा, सत्कारांच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा. सत्कार आपला करण्यास आम्हास हर्ष वाटतो, सत्कार आपला करण्यास आम्हास हर्ष वाटतो. आनंदित झाल्या दिशा सत्काराने स्नेह वाटतो. आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर, दयानंद प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर गोपाळ बाहेती सर, तसेच दयानंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्रीराम सोळंके सर आणि दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका अंजली बुरांडे मॅडम, आजची सत्कार मूर्ती प्राध्यापक डॉक्टर दिलीप नागरगोजे सर, सौ रेश्मा नागरगोजे मॅडम व समस्त नागरगोजे परिवार, अधीक्षक संजयजी व्यास सर, तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आपल्या लाडक्या उपप्राचार्य डॉक्टर दिलीप नागरगोजे सरांचं स्वागत करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं, शुभेच्छा द्यायच्या. लवकरच